आज आपण बनवतोय नारळी पौर्णिमा विशेष नारळाची बर्फी। तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी, पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। खोबरं आधीच मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। खोबऱ्याच्या पाठीमागचं साल मी काढून घेतलेलं आहे सोलण्याने। ह्या कपाच्या साहाय्याने 3 कप खोबऱ्याचा किस आपल्याला इथे भेटलेला आहे। खोबऱ्याचा किस मी कपामध्ये दाबून असा भरलेला आहे। बाकीचं साहित्य आपण आता पाहून घेऊया। कपाच्या साहाय्याने मी 1.5 कप साखर घेतलेली आहे, 3 टेबलस्पून तूप घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून इथे वेलची पावडर घेतलेली आहे। 1 कप दूध घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित गरम झालेली आहे आणि इथे जाड बुडाचीच कढई मी घेतलेली आहे। कढई व्यवस्थित तापलेली आहे। 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। त्यामध्ये आपण किसलेला नारळ घालून घेणार आहोत। खोबरं आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचं नाही, नाहीतर वडीची टेस्ट बिघडते। साधारण 1 ते 2 मिनिटं आपण तुपामध्ये खोबरं छान असं भाजून घेणार आहोत। सतत हलवत राहायचं आहे, नाही तर खोबरं हे कढईला चिटक। खोबऱ्यामधलं मॉइश्चर थोडंसं कमी झालेलं आहे। ही सगळी प्रोसेस मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे। खोबरं तुम्ही पाहू शकता कोरडं असं झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 कप दूध घालून घ्यायचं आहे आणि साखरही घालून घ्यायची आहे। 3 कपासाठी इथे 1.5 कप साखर यूज केलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे आपल्याला यामध्येच वितळून घ्यायची आहे। सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पातळ असं झालेलं आहे। सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण हे कढईला चिटकतं। अगदी 3 साहित्यात आपली नारळाची वडी ही तयार होते। अगदी घरच्या साहित्यात बनते। तसं पाहायला गेलं तर नारळ हे विकतच आणावं लागतं, पण तरी अगदी घरच्या साहित्यात ही वडी आपली तयार होते। तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं पातळ असं झालेलं आहे। आता आपण ते घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे। मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मगाशी ते खूप पातळ असं होतं। मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं नाहीये, पण हलकसं ते घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये आपण राहिलेलं तूप घालून घेणार आहोत। तुपामुळे वडीला एक छान अशी चकाकी येते आणि मॉइश्चर त्यामध्ये राहतं। तर छान मिक्स करून घेऊया। साखर टाकल्यापासून 7 ते 8 मिनिटात हे मिश्रण इतपत घट्ट झालेलं आहे। अजून 5 ते 6 मिनिटं आपण हे मंद आचेवर छान असं घट्ट करून घेणार आहोत। त्याचा एक प्रकारे छोटीशी गोळी तयार झाली पाहिजे। मिश्रण हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये आपण 1 टेबलस्पून वेलची पावडर घालून घेणार आहोत। मिक्स करूया आणि अजून 2 ते 3 मिनिटं हे छान मंद आचेवर मिक्स करत करत घट्ट गोळा तयार करून घेऊया। या मिश्रणाची जर गोळी बनली तर आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालं। साखर टाकल्यापासून 3 कप नारळाच्या किसला किंवा चवला एकूण 15 मिनिटं लागले घट्टसर गोळा तयार होण्यासाठी मंद आचेवरती। मिश्रणाची छान अशी गोळी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यामुळे आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार आहे। एका प्लेटला आधीच तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजेच प्लेट ही ग्रीस करून घेतलेली आहे। प्लेटमध्ये मिश्रण ओतून घेतलेलं आहे। आता आपण ते सेट करून घेणार आहोत। मिश्रण पूर्णपणे सेट करून घेतलेलं आहे। आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे। इथे मी थोडे बदामाचे काप आणि काजूचे काप घातलेले आहेत। वडीला शाही लुक येण्यासाठी ते थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। मिश्रण आता हलकसं थंड होण्यासाठी 10 ते 12 मिनिटं आपण वाट पाहूया।
खूप जास्त थंड करून घ्यायचं नाही, नाहीतर वड्या पडणार नाही. सुरीला तूप लावून घेतलेलं आहे. एक 10 मिनिटं झालेले आहे. मिश्रण हलकंसं गार झालेलं आहे. आता आपण त्याला शेप देऊन घेऊया. मी चौकोनी याच्यामध्ये शेप देणार आहे. देऊन घेतलेले आहे. आता आपण हे 2 ते 2.5 तास सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तुम्ही हवं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता. ह्या वड्या कमीत कमी 10 दिवस बाहेर राहू शकतात. 2.5 तासानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या पूर्णपणे सेट झालेल्या आहेत. तुम्हाला त्या काढून दाखवते. तुम्हाला मी दाखवते. अगदी अलगद हाताने आपल्याला वडी काढून घ्यायची आहे. अगदी मऊसूत अशी आपली नारळाची वडी तयार आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली नारळाची वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.